आज कुकरमध्ये दलिया बनवला. दलिया म्हणजे गव्हाची लापशी. बनवायला एकदम पटकन बनते कुकरमध्ये. कशी बनवायची ते सांगते. याच्यामध्ये आपण 1 वाटीभर मी दलिया घेतला कुकरमध्ये. त्याच वाटीने सेम 4 वाट्या पाणी घ्यायचं. पाणी जास्त लागतं दलिया शिजायला, त्यामुळे 4 वाट्या पाणी त्याच्यामध्ये लागतंच. तर ज्या वाटीने आपण दलिया घेतोय ना, त्याच वाटीने तुम्ही 4 वाट्या पाणी घेऊ शकता. हे बघा, आता 4 वाट्या पाणी घेऊन झाल्यानंतर ह्याच्या साधारण 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर शिट्ट्या होईपर्यंत आपण गूळ चिरून घ्यायचा. गूळ आपल्याला कसा हवा आहे की आपण जर का 1 वाटी दलिया घेतलेला आहे ना, तर तो फुगतो आणि दुप्पट होतो जवळजवळ. त्यामुळे 1.5 वाटी तरी तुम्ही गूळ घ्यायला पाहिजे. मी इथे जास्त गोड नको म्हणून मी 1 वाटीच गूळ घेणार आहे, पण तुम्ही 1.5 वाटी गूळ घेऊ शकता. 1.5 वाटीने परफेक्ट गोड असा दलिया तयार होतो. तुम्ही आपण जर का कुकरमध्ये बनवला ना, पटकन तयार होतो, वेळ लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होतो. बघा, आता इथे कुकर गार होईपर्यंत माझा गुळही चिरून झालेला आहे. आता काय करायचं, कुकर जो आहे तो ओपन करून घ्यायचा. उघडून झाला ना की ह्याच्यामध्ये जो आपण चिरलेला गूळ आहे, आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 1 वाटीभर हा गूळ आहे, हा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आता दलिया जो आहे तो आपला गरम आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडासा लगेचच वितळायला सुरुवात होते. मग हा कुकर बारीक गॅसवरती ठेवून घ्यायचा, थोडासा हलवून बारीक गॅसवरती हा कुकर ठेवून घ्यायचा. मग ह्याच्यामध्ये ना 1 चमचाभर वेलायची पूड घालायची. वेलायची पूड आणि जायफळ हे नंतर घालायचं, आधी बिलकुलही घालायचं नाही. गूळ वितळला ना बऱ्यापैकी की मग घालायची, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे ना तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आता 1 चमचाभर मी इथे वेलची पूड घालून घेतली. छान हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर ना साधारण 1 ते 2 मोठे चमचे होतील एवढं मी जायफळ ह्याच्यामध्ये किसून घालते आहे. आता तुम्हाला जायफळ किंवा वेलची पूड जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता, पण या दोन्ही गोष्टी घातल्याने आहे ना दलियाला अप्रतिम अशी चव येते. त्यामुळे त्या घालणं खरं तर गरजेचं आहे, पण एखाद्याला नाहीच आवडत, मग नसेल तर मग तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतो. आता हे छान व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण तूपही घातलेलं नाही आहे आणि ड्रायफ्रूट्सही घातलेले नाही आहेत. तर ड्रायफ्रूट्स घालताना काय करायचं, फोडणीचं आपलं पात्र असतं ना, ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 4 ते 5 चमचे मोठे तूप घेतलेलं आहे. साजूक तूप आहे हे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे हवे ते ड्रायफ्रूट्स घालून थोडेसे फ्राय करून घ्यायचे. तूप जास्त घ्यायचं, कारण की आपण आधी तूप बिलकुलही घातलेलं नाही आहे. आता हे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मग कुकरमध्ये जो दलिया आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती हे घालून घ्यायचं. खूप छान असा दलिया तयार होतो, लगेच तयार होतो आणि अगदी 20 मिनिटामध्ये तयार होतो. हे बघा, हे घातल्यानंतर छान हलवून घ्यायचं. झाला दलिया तयार. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट आली की मला चांगल्या रेसिपीज बनवायला उत्साह येतो. हे बघा, आपला दलिया इथे तयार झालेला आहे. गरम गरम दलिया खाण्यातली मजा ना तिथं काही औरच असते. खूप छान असा दलिया तयार होतो. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. घरी नाश्त्याला मुलांना असा पटकन नाश्ता करून दिला ना तर पौष्टिकही होतो आणि त्यांच्या आवडीचाही होतो. कधी गोड असं एखादं वेगळा पदार्थ बनवायला हरकत नाही. तुम्ही दलिया कसा बनवता हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गरम गरम दलियावरती असं तूप घातलं की मग त्याची एक चव काही वेगळीच येते. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.